अहो, कोणत्याही गोष्टीला एक सीमा असते, परंतु राजकारण करण्यासाठी कोणत्याही थराला जायचं का? दादांचा घात करणारे त्यांच्याच जवळचे. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी, सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जबरदस्त बातमी येत आहे. दादांच्या अपघाताला जवळजवळ 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी उलटून गेला, परंतु अजूनही काहीही तपास लागलेला नव्हता. संपूर्ण तपास यंत्रणा फेल झालेल्या होत्या. परंतु आत्ताच आपल्याला असा काही पुरावा हाती लागला जो बघून अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहेत. कारण की कोणत्या त्या मोठ्या नेत्यांनी, कोणत्या त्या मोठ्या मंत्र्यांनी आपल्या दादांना टार्गेट केलेलं होतं, आणि या बाबाने आणि त्या मंत्र्यांनी या सर्वांनी मिळून कशाप्रकारे सर्व कट रचला त्याची सर्वात मोठी माहिती आत्ताच उघड झालेली आहेत. कारण की यावेळी या बाबाने असा काही खुलासा केला, असा काही धक्कादायक जबाब जो ऐकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट निर्माण होईल. नेमकं हा बाबा काय बोलला, काय जबाब दिला आणि या बाबाने नेमकं कोण कोणाचे नावं घेतली ते सगळं आपण तुम्हाला पुराव्यासकट लगेच दाखवणार. फक्त तुम्हाला एक काम करायचंय, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहायचा. अजिबात कुठेही अर्धवट हा व्हिडिओ सोडायचा नाही. कारण की याच व्हिडिओच्या शेवटी आपण ते मंत्री आणि हा बाबा यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण झालेलं होतं, नेमकं काय ठरलेलं होतं त्याची डायरेक्ट गुप्त रेकॉर्डिंग दाखवणार. तसेच आपण सगळे पुराव्यासकट या सर्व मोठ्या मंत्र्यांची यादीच वाचून दाखवणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागेल. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. लगेच एक लाईक झालाच पाहिजे. अनेक दिवसापासून दादांच्या विमान दुर्घटनेवर प्रश्न उपस्थित केलेले होते. दादांच्या विमान दुर्घटनेपाठीमागे कोण माइंड मास्टर, कोणी सगळा डाव रचला, या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या चर्चा करीत होता. दादांच्या अपघाताचं सगळं गुप्त रहस्य काही मोठ्या नेत्यांनी लपवलेलं होतं आणि सत्य महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं. दादांचं विमान दुर्घटनेचं प्रकरण पूर्णपणे दाबण्यात आलं होतं आणि काही मंत्र्यांनी हा सगळा डाव रचलेला होता. तो जो बाबा आहे त्याच्या दरबारामध्ये, ऑफिसमध्ये येणारे जाणारे ते सगळे मोठे नेते, कोणी सर्वसाधारण नाही. यामध्ये मोठ्या पक्षाचे मोठे नेते, मोठे राजकीय नेतृत्व या सर्वांचा सहभाग आहे. आणि या सर्वांनी मिळून अशा प्रकारे आपल्या दादांचा घात केला त्याची सर्व गुप्त माहिती आपल्या आत्ताच हाती लागली आहेत. या बाबाची आणि ती दादाच्या विमान दुर्घटनेची VSR कंपनी यांचे चांगले कनेक्शन होते. त्यामुळे नेमकं या बाबाचा आणि त्या विमान मालकाचा काही संबंध आहे का? तसंच VSR कंपनीचा मालक VK सिंग हा सुद्धा बाबाकडे आला होता का? आणि तो कोणता मोठा मंत्री आहेत ज्याने आपल्या दादांना संपवण्यासाठी, आपल्या दातांचा घात करण्यासाठी या बाबासोबत व्यवहार केले होते? त्याची सगळ्यात मोठी गुप्त माहिती आता आपण लगेच तुम्हाला उघडपणे सांगणार आणि लगेच दाखवणार. तुम्ही फक्त हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. दादांची विमान दुर्घटना झाली त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र हा गोंधळात पडलेला होता. नेमकं समजत नव्हतं की या संपूर्ण दादांच्या घातपातामागे कोण आहेत. ज्या दिवशी दादांचा अपघात झाला त्या दिवशीच्या आदल्या दिवशी, तसेच दादांचा अपघात झाला त्या दिवशी या बाबाने मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार केला. त्यामुळे नेमकं या बाबाला कोणी पैसे पुरवले होते का, कोणी सुपारी दिली होती काय, या संदर्भात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा चालू आहेत. बाबांनी ज्याप्रमाणे काही खुलासे केले, काही जबाब दिले, त्यानुसार बरेच अनेक वेगवेगळे घोटाळे केल्याची शक्यता आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार व्हायचे. हजारो कोटी रुपयांची संपत्ती असलेले हे बाबा, या बाबाला ज्या लोकांचा सपोर्ट होता ते सगळे मोठे मंत्री आहेत. तसेच या बाबाने दादांच्या फोटोवर फुली मारली होती. तसेच हा बाबा वेगवेगळ्या तंत्रक्रिया करायचा, वेगवेगळ्या अघोरी क्रिया करायचा. त्यामुळे संपूर्ण संशय आता बाबाकडे आणि त्या मोठ्या मंत्र्यांकडे आहेत जे बाबाच्या संपर्कात होते, बाबाच्या दरबारात येत होते. नेमकं या मोठ्या मंत्र्यांनी आणि या बाबांनी मिळून दादांना संपवण्यासाठी काही कट रचलेला होता का? काही मोठ्या मंत्र्यांनी दादांना संपवण्यासाठी या बाबासोबत काही व्यवहार केलेला होता का? या संदर्भात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा केली जात आहे. कारण की अजितदादा बऱ्याच मोठ्या नेत्यांचे मोठे भ्रष्टाचार बाहेर काढणार होते. दादांकडे त्या सगळ्या मोठ्या नेत्यांची भ्रष्टाचाराची फाईलच होती, ज्यानुसार त्या मोठ्या मंत्र्यांनी कोणत्या खात्यामध्ये किती पैसा खाल्ला, कशा प्रकारे जनतेला लुबाडलं, कशा प्रकारे सगळे घोटाळे केले, त्याची सर्व गुप्त माहिती दादांकडे असलेल्या त्या फाईलमध्ये होती. आणि दादा लवकरच ती फाईल डायरेक्ट उघडपणे जाहीर करणारे होते. त्यामुळे काही मोठ्या नेत्यांना, काही मोठ्या मंत्र्यांना दादांचा धाक पडलेला होता
आणि दादा आमचं सगळं काळं काम बाहेर काढणार की काय असं या मोठ्या मंत्र्यांना वाटत होतं। त्यामुळेच दादांचा घात घडवून आणला की काय आणि या बाबाला सुपारी दिली की काय या संदर्भात सुद्धा आता वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा केल्या जात आहे। त्यामुळे नेमकं या बाबाचे आणि दादांच्या विमान दुर्घटनेचे काय कनेक्शन आहेत या संदर्भामध्ये आत्ताच सगळ्यात मोठा खुलासा झालेला आहे। मागील काळामध्ये ज्या विमानामध्ये दादांचा अपघात झाला त्या विमान कंपनीचा मालक VK सिंग आणि त्याची ती VSR कंपनी त्यावर वेगवेगळ्या आरोप करण्यात आले होते। त्या सगळ्यांनी कशा प्रकारे संपूर्ण हलगर्जीपणा केला होता, निष्काळजीपणा केला होता, त्यामुळे आपल्या दादांना जीव गमवावा लागला आणि संपूर्ण अपघात झाला। नेमकं या VSR कंपनीचे आणि काही मोठ्या मंत्र्यांचे काय कनेक्शन होते, तसेच या VSR कंपनीचे आणि या बाबाचे काही कनेक्शन होते या संदर्भात सुद्धा मोठा गुप्त पुरावा आपल्या आत्ताच हाती लागलेला आहे। ते सर्व आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट दाखवणार। तुम्ही फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। अजितदादांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा काही संबंध आहे का यावरून रोहित पवारांसह काही जणांनी प्रश्न उपस्थित केलेत। याच अनुषंगानं अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलेत। समता पतसंस्थेकडून 27 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत अशोक खरातच्या मोबाईल फोनवर जे मेसेजेस आले त्याची चौकशी व्हावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। समता पतसंस्था अजितदादांचा अपघात आणि अशोक खरात या संदर्भात अंजली दमानिया यांनी केलेलं हे वक्तव्य फार महत्त्वाचं आहे। समता नावाचे एक पतसंस्था आहे। त्या पतसंस्थेत म्हणजे पैसे घातले किंवा काढले किंवा डिपॉझिट झाले की एक प्रकारचा SMS येतो। आता ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि खरं तर हे सगळं मी आधी दाते सरांना भेटून देणार होते, म्हणून मी त्यांची सकाळची आज भेट मागितली होती, पण दाते सरांनी मला दुपारी 4 वाजता त्यांच्याकडे बोलवलंय आणि ही जी माहिती मी मांडली आहे, कारण मला कधीच काही लपवायचं नसतं, तर ही सगळी माहिती मी त्यांच्याकडे देणार आहे। DG आहेत ते महाराष्ट्राचे आणि शोधू देत त्यांना की कोणी दिली, का दिली, CDR माझ्याकडे कुठून आला, का आला, मी काय शोधलं, त्यांना कधी कळवलं, सगळं ते सांगतील। एवढंच नाही, आता पुन्हा आपण त्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे येऊया। समता नावाची जी पतसंस्था ज्याची आता चौकशी चालू आहे त्याचे पूर्ण वेळात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी 1 मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे, महिन्याचे 7, 8, 2 असे मी पूर्ण काढले, दर महिन्याला किती मेसेज यायचे। पण आता महत्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या त्यांचा अपघात झाल्याच्या 1 दिवस आधी 17 SMS होते समताचे। 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत। 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत। 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। हे दिवसाचे आहेत, जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे, कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे।